नमस्कार श्रोते हो. मराठी दर्शन यूट्यूब चॅनलवर भारतीय मातृदेवतांचा इतिहास ही मालिका चालू आहे आणि आज आपण आहोत भाग 29 मध्ये. आणि या भागामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत सांतेरी या मातृदेवतेबद्दल. भाग 28 मध्ये आपण हे जाहीर केलं होतं. तर नेहमीप्रमाणे आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अशोक राणा, जे इतिहास संशोधक, मूर्ती अभ्यासक, संस्कृती अभ्यासक, लेखक आहेत. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. हा सर, सांतेरी ही मातृदेवता, आदिमाया आणि भारतीय मातृदेवतांचा इतिहास ही तुमची जी 2 पुस्तकं आहेत त्यामध्ये नाहीये. तर याचा उल्लेख म्हणजे येणाऱ्या पुस्तकात हे श्रोत्यांना कुठं वाचता येईल हे भागामध्ये तर आपण सांगणारच आहोत, चर्चा तर करणारच आहोत, पण याबद्दल वाचायचं म्हटल्यावर कुठं वाचता येईल ते सांगून तुम्ही माहिती द्यायला सुरुवात करा. नाही, सध्या तरी आता पुस्तक रूपात हा लेख आलेला नाही तिथे, पण चित्रलेखा हे साप्ताहिक जे चालू होतं आता बंद 3 ऑक्टोबर 2022 या अंकामध्ये सांतेरी आणि रवळनाथ नावाचा लेख प्रकाशित झालाय. त्यामध्ये आता हा ज्यांच्याकडे चित्रलेखेचा जुना अंक असेल त्यांना तो वाचता येईल. आता पुढे आदिमाया या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली तर तेव्हा त्यामध्ये समाविष्ट करता येईल. असे बरेच लेख आहेत की नंतर लिहिले आहेत आणि या दोन्ही पुस्तकात नाही आहेत. पुढे ते होतील. आता पहिल्यांदाच आपण सर्वसामान्य सर्वांसाठीच प्रसारित होणारा हा भाग सांतेरीवर येतो आहे. तर सर, काय सांगता येईल सांतेरी या मातृदेवतेची माहिती, इतिहास, या नावाचं गमक तुम्ही? सांतेरी ही जी मातृदेवता आहे कोकण आणि गोवा या 2च प्रदेशामध्ये आहे. आता गोवा हे स्वतंत्र राज्य आहे आणि त्या ठिकाणी सांतेरीची स्वतंत्र मंदिरं सुद्धा आहेत आणि काही ठिकाणी इतर मंदिरामध्ये सांतेरीचं एक लहानसं देवकुल असतं. जसं आता मंगेशी आहे, शांतादुर्गा आहे. विशेषतः शांतादुर्गा ही जी मातृदेवता आहे तिचं फार भव्य आणि सुंदर मंदिर गोव्यामध्ये आहे, खोंडाळ भागात आहे. तर ती मुळात सातेरीच आहे असं अभ्यासकांचं मत आहे. आता सातेरी हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो 7 माता ज्या, सप्त मातृकाच्या 7 त्यापैकी एक असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. पण ही जी मातृदेवता आहे ती वारुळ रूपात असते. आता वारुळ रूपात मातृदेवता कशी काय असू शकेल हा प्रश्न आपल्या श्रोत्यांना पडू शकतो. तर वारुळ हे पृथ्वीचं किंवा जमिनीचं किंवा भूमीचं जननेंद्रिय आहे अशी एक समजूत भारतातल्या प्राचीन लोकांमध्ये होती, तशी जगातल्या सर्वच संस्कृतीमधल्या प्राचीन लोकांमध्ये होती. आदिम समाजामध्ये ती समजूत अजूनही आहे. आता जेव्हा माणूस शेती करायला लागला तेव्हा त्याला जमीन समतल करणं ही पहिली गरज त्याची होती आणि तेव्हा जमिनीवर जे वारुळ असेल तेही समतल करणं, त्या तोडून टाकणं ही त्याची तेव्हाची गरज होती. तर जेव्हा अशा तऱ्हेने काही वारुळ नष्ट केले गेले तेव्हा त्यातून निघणारे साप, आणि साप हा वारुळात राहतो. साप स्वतःचं घर काही तयार करत नाही. वाळवीनी किंवा मुंग्यांनी केलेलं जे वारुळ असतं त्यामध्ये तो स्वतः राहतो. म्हणून आयत्या बिळावर नागोबा ही जी एक म्हण आपल्या मराठीमध्ये आहे. बीड तयार असतं, फक्त हा जाऊन राहतो. पण त्याला अशा तऱ्हेने हाकलून दिल्यामुळे किंवा मग वारुळ तोडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांना त्यांनी तावा घेतला असेल, शेतकऱ्याच्या कुटुंबाला तावा घेतला असेल, तर त्यामुळे त्याच्याबद्दलची भीती आपल्या मनात जी होती अगदी आधी अवस्थेत, आधी म्हणजे खूप आधीची, जेव्हा भाषा सुद्धा प्रचलित नव्हती किंवा निर्माणच झाली नव्हती, अशा अवस्थेमध्ये पहिल्यांदा सापाची भीती ही माणसाच्या मनात घर करून राहिली. आपल्या सुप्त मनामध्ये सापाबद्दलची भीती निर्माण झाली. साप म्हणजे मृत्यूचं प्रतीक, म्हणून त्या प्रतीकाला आदिम प्रतिमा असं म्हणतात. प्रतिमा आणि प्रतीक आणि प्रतिमा हे 2 शब्द वेगळे आहेत. म्हणजे एखादी प्रतिमा आपल्या मनात तयार झाली एखाद्या भावनेची, तर त्याचं प्रतीक रूपात जे आपण पाहतो म्हणजे चिन्ह रूपात, चिन्ह आणि प्रतीक हे सुद्धा वेगवेगळे शब्द आहेत, वेगळ्या अर्थाचे आहेत. तर हे मृत्यूचं प्रतीक म्हणून सापाकडे आपण पाहतो. साप ही प्रत्यक्षात दिसतो किंवा त्याचं चित्र किंवा त्याचे शिल्प आपण पाहतो. तर आपल्याला मृत्यू येणं म्हणजे आपलं सर्व काही संपणं म्हणून
आपल्याला वाचवावं, त्या सापाने वाचावं, चावा घेऊ नये म्हणून त्याची पूजा करण्याची पद्धत सुरू झाली. आणि तो ज्या ठिकाणी राहतो त्या वारुळाची पूजा करण्याची पद्धत सुरू झाली. त्याचं घर आणि त्याचं अस्तित्व हे महत्वाचं आहे. त्या भावनेतून, एक भीतीच्या भावनेतून ही पूजा सुरू झाली, उपासना सुरू झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना कळलं की आपल्या शेतीचं नुकसान जे मोठ्या प्रमाणात करतो तो उंदीर करतो, म्हणून उंदीरांना साप खातो. म्हणजे साप हा शेतीचा रक्षक आहे, शेतीचं रक्षण करणार आहे. म्हणून त्यातून पुढे क्षेत्रपाल किंवा राखणदार या संकल्पना रूढ झाल्या. आता आपल्याकडे क्षेत्रपाल हा शब्द फारसा वापरत नाही. म्हणजे कोकण आणि गोवा वगळता इतर ठिकाणी क्षेत्रपाल हा शब्द वापरत नाही. पण इतर ठिकाणी जी जैन मंदिर आहेत त्या ठिकाणी क्षेत्रपालांच्या मूर्ती असतात. यापूर्वी आपण धरणीधर किंवा पार्श्व किंवा अनेक क्षेत्रपालाच्या बद्दलची माहिती त्या तीर्थंकरांच्या संदर्भात किंवा त्या मातृदेवताच्या संदर्भात आलेली पाहिली. तर क्षेत्रपाल ही संकल्पना मुळात शेतीचं रक्षण करणारा या अर्थाचा हा शब्द आहे. तर साप हा पहिला क्षेत्रपाल. आणि सापाबद्दलची जी भावना आहे त्याला आदिम प्रतिमा किंवा आदिम संकल्पना म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये प्रिमॉर्डियल इमेज असं म्हटलंय अभ्यासकांनी. म्हणजे अगदी प्राथमिक अवस्थेत आपण जेव्हा भाषा विकसित व्हायची होती तेव्हा सगळ्यात जास्त भीती जी निर्माण झाली सापाबद्दलची, त्यामुळे सापाची पूजा जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये चांगली सुरू झाली. आणि तो रक्षक म्हणून मानला गेला, क्षेत्रपाल म्हणून मानला गेला. आणि गोव्यामध्ये तर आणखी हा स्पष्ट शब्द आहे राखणदार. हा जो राखणदार आहे तो शेतीचं राखणदारी करणारा आणि नंतर मग गावाचं राखणदारी करणारा आणि मग देशाचं राखणदारी करणारा असा जो एक वर्ग किंवा असा एक समुदाय किंवा अशी काही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची पूजा गोव्यात अजूनही आहे, कोकणामध्ये अजूनही आहे. आणि राखणदार आपल्याला दिसतो असा एक समज तिथे आहे. हा राखणदार रक्षण कशाचा करतो तर वारुळाचं रक्षण करतो अशी एक भावना आहे. आणि त्यातून मग सातेरी ही जी सप्तमातृकामधली सातेरी 7 बहिणीपैकी 7 आयांपैकी एक या अर्थाचा सातेरी हा शब्द आहे. सर या मातृदेवतेला शांतादुर्गा पण म्हटलं जातं का? शांतादुर्गा हा शब्द जो आहे तो सातेरी पासून निर्माण झालाय असं अभ्यासकांचं मत आहे. अच्छा. आता यापूर्वी मी सांगितलं की वारुळ ही भूमीची योनी आहे आणि योनीतून नाग निघतो. नाग हे लिंगाचं प्रतीक मानलं गेलं आहे जगाच्या सगळ्या संस्कृतीमध्ये. तर योनीची पूजा यासाठी करायची की आपला जन्म आईच्या योनीपासून होतो, जननेंद्रियापासून होतो. तिची पूजा करण्याची पद्धत सिंधू संस्कृतीमध्ये होती. त्या ठिकाणी काही वर्तुळाकार दगडी शिळा वापरल्या आहेत, आढळल्या आहेत. त्या योनीच्या प्रतिक्रियेत असं दामोदर धर्मानंद कोसंबी आणि पुराण कथा आणि वास्तवता या ग्रंथामध्ये म्हटलंय. आणि ही वारुळ रूप ज्या काही मातृदेवता आहे तर त्यात रेणुका हा शब्द आपण ऐकला असेल. रेणू म्हणजे कण, मातीचे कण, मातीच्या कणापासून तयार झालेली असा रेणुका या शब्दाचा सरळ अर्थ आहे. वारुळ हाही त्याचा अर्थ आहे. आणखी दुसरी गोष्ट सहज आता आठवली म्हणून सांगतो. वारुळ या शब्दाचं ध्वनी परिवर्तन ही भाषेची प्रवृत्ती आहे. म्हणजे इकडला शब्द तिकडे जाणे, म्हणजे गंध शब्दाचा जंग हा शब्द होणे. तर अशा तऱ्हेने वारुळचं राहुळ हा शब्द तयार झाला. राहुळ या शब्दाचा अर्थ मंदिर असा होतो. आणि राहुल जो भगवान गौतम बुद्धाचा मुलगा होता राहुल, हा शब्द सुद्धा वारुळ पासून तयार झालाय. म्हणजे इतका व्यापक असा हा शब्द आहे. तर त्यामुळे योनी पूजा हा एक आपल्या सहानुभूतीचा किंवा कृतज्ञता भाव असलेला एक पूजा प्रकार. आणि मग वारुळ हे भूमीची योनी आहे म्हणून ती पूजा करण्याची पद्धती. दोन्ही प्रकार, एकीकडे म्हणजे योनीची प्रतिकृती तयार करायची दगडाची आणि तिची पूजा करण्याची पद्धत जगातल्या सगळ्या आदिम संस्कृतीमध्ये होती. आणि मग वारुळ हे प्रत्यक्षात दिसतं आपल्याला, ते मातीचं बनलेलं असतं, आळवी तयार करते. तर तिची पूजा भूमीची योनी म्हणून करायची. म्हणजे वारुळ पूजा आणि योनी पूजा ह्या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत. रेणुका ही मातृदेवता, माहूर हे जे नांदेड जिल्ह्यातलं एक अतिशय महत्वाचं ठिकाण आहे, 3 शक्तिपीठात एक मानलं जातं. तर ती रेणुका जी आहे ती सुद्धा सातेरीच आहे. कारण
रेणुकीलाच कोकणामध्ये सातेरी म्हणतात. तिची पूजा बऱ्याच ठिकाणी वारुळ किंवा तिची प्रतिकृती करून केली जाते. सर ते जी कुलदैवत आहेत आपली, आता तुम्ही राऊळ हा शब्द वापरला, रवळनाथ, खंडोबा, ज्योतिबा याच्याशी काही संबंध आहे का सर या मातृदेवतेचा? म्हणजे थोडंसं ऐकण्यात आलं होतं. हो, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण वारुळ या शब्दाचं ध्वनी परिवर्तनाच्या नियमानुसार राऊळ हे रूपांतर झालं. वारुळालाच राऊळ म्हटलं गेलं. राऊळ शब्दाचा अर्थ आपण मंदिर हा सरळ घेतो. शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी असं एक गाणं आपण ऐकलं असेल. तर हा जो राऊळ शब्द आहे तो वारुळासाठी वापरला गेला आहे मुळात. आणि त्या वारुळात राहणारा नाग त्याला रवळनाथ म्हटलं आहे. हे कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये रवळनाथ नावाचं एक स्वतंत्र दैवत आहे आणि बरेचदा ते सातेरीशी निगडीत आहे. तर त्याला वेताळाच्या रूपात सुद्धा पूजले जातं. वेताळाच्या स्वतंत्र मूर्ती आहेत गोव्यामध्ये आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात, आणि बऱ्याचशा मूर्ती मला पाहण्याचा योग आला. बरेचदा मी गोव्याला गेलो आणि कोकणातही गेलोय. तेव्हा असं लक्षात आलं की ही सातेरी देवता ही भारताची काय पूर्ण जगातीच पहिल्या आपल्या अवस्थेतली मातृदेवता आहे. आता काही जगातल्या वारंवार मी उल्लेख करतो तेव्हा लोकांना प्रश्न पडेल की जगात कशा काय अशा मातृदेवता असू शकतात. पण बहुतेक देशांमधल्या प्राचीन संस्कृतीमध्ये मातृदेवतांची जी पूजा सुरू झाली, उपासना सुरू झाली ती योनी रूपात झाली आणि नग्न स्त्री मूर्तीच्या रूपात त्या ठिकाणच्या भूमाता आढळतात. एक अतिशय गाजलेली प्रसिद्ध असलेली शिला नागिग नावाची एक मातृदेवता आहे युरोपमध्ये. आणि बौबो ही सुद्धा एक मातृदेवता आहे युरोपमधून पुढे मग मध्य आशिया आणि विशेषतः भारतात तिचं रूपांतर उमा म्हणून झालं असं अभ्यासकांचं मत आहे. उमा ही पार्वतीचं नाव आहे पण ती मुळात बोबो आहे. ते शिला नागिकचं रूप आहे असं काही अभ्यासक विशेषतः डॉक्टर सरा गाडगे यांनी म्हटलं आहे. आणि नीलकमल शर्मा नावाचे फार मोठे अभ्यासक होऊन गेले. त्यांनी प्राचीन भारतातील शक्तीपूजा या ग्रंथामध्ये जी प्रागैतिहासिक विनस शिल्प आहे ती सुद्धा या भूमातेचीच रूप आहे असं म्हटलं आहे. तर सातेरी शब्दाचा हा शब्द सप्तमातृका शब्दाचा एक प्रचलित लोकांमध्ये प्रचलित असा पर्याय आहे. आता या सप्तमातृका आपल्याकडे आपण यापूर्वी चर्चा केली आहे साकी असा या भागामध्ये. तर त्या वैदिक संस्कृतीच्या ही सुद्धा काही मातृका त्यात समाविष्ट झाल्या कालांतराने आणि त्याची रूपं बदलत गेली, त्यांच्या संख्या बदलत गेल्या. तर कोकणामध्ये मात्र फार प्राचीन अशा काही 7 बहिणी म्हणून मानल्या गेल्या आहेत. लाईराई, मोरजाई, केळबाई, महामाया, मीराबाई, महाळसा, अजादिपा या 7 बहिणी असून त्यांचा भाऊ खेतोबा. आता शब्द किती छान आहे खेतोबा. शेतीचं रक्षण करणारा शेत हिंदीत हा शब्द शेतासाठी वापरला जातो. आणि हा 7 बहिणींचा तो भाऊ आहे. सगळे मिळून हे शेतीचं रक्षण करतात. गोव्यामध्ये विशेषतः ह्या मातृदेवता जी नावाने यादी सांगितली आणि खेतोबा हे दैवत आपल्या गोव्यात सापडतं. आता आणखी सातेरी शब्दाचा अभ्यासकांनी आणखी वेगळा अर्थ काढला आहे. सातेरे हा एक शब्द आहे. सातेरे म्हणजे वारुळातील 7 स्तर. वारुळ एकदम ते तयार होत नाही, त्याला बराच काळ लागतो. ते करण्याची प्रक्रिया हे वाळवी करत असते. तिच्या तोंडातून जी लाळ निघते ती लाळ मातीत मिसळली की ती माती कडक होते आणि त्यातून काही स्तर तयार होतात. त्या 7 स्तर या अर्थाचा हा शब्द आहे असं एक मत गोव्याचं आपल्या कोकणाचा सांस्कृतिक इतिहास नावाचा एक ग्रंथ अतिशय गाजलेला. त्याचे जे लेखक आहेत भालचंद्र आकलेकर त्यांनी हे मत मांडलंय. कारण कोकणाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रमुख देवता ही सातेरी आहे आणि वारुळाच्या रूपात तिची पूजा केली जाते. तिच्या मंदिराच्या गाभाऱ्यात वारुळ असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिची उपासना तिच्या प्रार्थनेचा प्रारंभ माते माझी आवशी म्हणजे आई या शब्द संमतीने करतात. तिच्या मूर्ती रूपात शिरावर मुकुट, गळ्यात हार असून ही मूर्ती सुद्धा तिची तयार करण्यात येते. कोकणात मला अशा काही मूर्ती पाहायला मिळाल्या, गोव्यात सुद्धा पाहायला मिळाल्या. म्हणजे वारुळ रूप जसं तसं वारुळ ठेवून त्याच्या अवतीभोवती भिंती बांधून, म्हणजे वर स्लॅब टाकायचा नाही. स्लॅब टाकला तर मग ते वारुळ पुढे वाढत नाही. एखाद्याच्या घरात वारुळ निर्माण झालं तर वरचा स्लॅब फोडून टाकायचा आणि मग त्या ठिकाणी सातेरीची स्थापना करायची. असा एक प्रकार कोकणामध्ये आहे. गोव्यात सुद्धा अशा काही मूर्ती आहे. आणि चतुर्भुज रूपात तिला मूर्ती रूपात दाखवलं जातं. तेव्हा तिच्या शिरावर मुकुट, गळ्यात हार असून चतुर्भुज रूपात दाखवली जाते. तिच्या एका हातात परशु, दुसऱ्या हातात त्रिशूल, तिसऱ्या हातात तलवार आणि चौथ्या हातात ढाल असते. पूर्णतः
युद्ध देवता अशा रूपात सातेरीचं हे चित्रण केलं जातं. महिषासुराला आपल्या पायाखाली तुडवताना तिला शिल्पित केलं जातं. महिषासुर मर्दिनी हे दुर्गेचं जे रूप आहे त्या रूपात अतिशय लोकप्रिय रूप आहे. त्या रूपात ही सातेरीच्या मूर्त्या काही ठिकाणी आढळतात. 8 हात तिला असतात आणि ती उजव्या हाताने महिषासुराची जीभ ओढताना दाखवतात. म्हणजे अशा तऱ्हेने अतिशय आक्रमक युद्धदेवता म्हणून सातेरीचं रूप आहे. तर तिचं जे तीर्थ आहे त्याला कोकणामध्ये नावण म्हणतात. सातेरीचं नाव म्हणजे आंघोळ केल्यानंतर उरलेलं पाणी ते जर आपण घेतलं तर फुरसा हा जो साप आहे फक्त कोकणामध्येच आहे. महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी नाही. अतिशय आक्रमक 5-6 फूटच्या वर त्याचं काही 3-4 फुटाच्याही वर त्याची लांबी नसते पण अतिशय आक्रमक आपल्या अंगावर ते आक्रमण करू शकतो. हा फुरसा साप जो आहे तो चावला ते तीर्थ घेतलं की त्याचं विष नाहीच होतं. अशा प्रकारची समजूत आहे. आणि काही ठिकाणी तर कोणत्याही प्रकारचा साप चावला आणि पसरले विष आणि कुष्ठरोग झाला असेल तर कुष्ठरोग हा स्वतंत्र आजार आहे तर तोही नाहीसा होतो अशी सुद्धा एक धारणा आहे. त्यामुळे अनेक मंदिरं ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सातेरीची आपल्याला पाहायला मिळतात. तर कोकणात या देवीचं प्रस्थान असल्याचं काय कारण असेल? म्हणजे गोवा, कोकण, आता रेणुका पण जास्त तिकडच मानलं जातं. हो. हे कारण काय की पहिली वस्ती जी झाली म्हणजे भारतातली ती समुद्र किनाऱ्यावर झाली. म्हणजे माणूस पहिली शेती करायला लागला तो समुद्रावर जी मासेमारी आहे ती पहिली शेती आहे. त्यानंतर जमिनीकडे जेव्हा त्याची वाटचाल सुरू झाली तेव्हा पहिला त्याचा प्रवास हा किनारपट्टीवर झाला. म्हणजे कोकण किनारपट्टी असेल, केरळ असेल, कच्छ असेल, तर तिकडे पश्चिम बंगाल किंवा तमिळनाडूचा समुद्र किनारा या सगळ्या समुद्र किनाऱ्यावर पहिल्यांदा वस्ती झाली. आणि त्या ठिकाणी जी शेती होती जी जमीन होती त्यात वारूळ होतं. म्हणजे या सगळ्या ठिकाणी जी नावं मी आता घेतलेली आहे म्हणजे आता बंगालमध्ये सुद्धा आपण मनसा या मातृदेवतेची माहिती पाहिली सुद्धा सातेरी सारखीच ती नागदेवता आहे पण प्रामुख्याने वारुळापासून ती पुढे विकसित झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे त्याच्यात वेंगुर्ला नावाचा तालुका आहे. त्या सातेरीची 19 मंदिर आहेत. अरे वा. वेंगुर्ले शहरातील परबवाड्यात दगडी बांधकाम असलेलं सातेरीचं मंदिर सर्वात प्राचीन आहे. वेंगुर्ल्यापासून जवळ असलेलं अनसूर नावाचं गाव आहे ते तिचं मूळ स्थान आहे असं मानलं जातं. याच परिसरात रेडी, पावशी, मसुरे, कांदळगाव, बिलवस, चेंदवड या गावामध्ये सातेरीची मंदिरं मोठ्या प्रमाणात आहेत. त्या सर्वांमध्ये अधिक प्रसिद्ध मंदिर पावशी या गावात आहे. म्हणजे आपण कोकणातल्या सातेरीच्या मंदिराचा उल्लेख केला तर लोक सांगतात पावशीचं मंदिर सगळ्यात प्रसिद्ध आहे. तर त्या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गाजवळ तरी गाव आहे. त्यात उभारलेल्या मंदिरात सातेरीच्या मूर्ती 15 फूट उंच आणि 20 फूट रुंद विशाल वारुळ आहे. वारुळाला तिथे सातेरी म्हटलंय. त्याचं बरीच टोक मंदिराच्या छताला टेकलाय. त्याच्या अवस्थेत नेहमी बदल होत राहतो असे गावातील लोक सांगतात. त्याला सातेरी देवी मानून तिची पूजा केली जाते. तिला भाताचा प्रसाद अर्पण करून देवीशी संवाद केला जातो. आता संवाद हा काय प्रकार आहे तर गोवा आणि कोकणामध्ये गाऱ्हाणे घालणे हा एक प्रकार आहे. म्हणजे देवाची बोलायचं किंवा आमच्या इच्छा पूर्ण कर, तुला आम्ही करू तसं करू, नवस करू. नवस सुद्धा त्यात बोलला जातो. त्याला गाऱ्हाणे घालणे असं म्हणतात. तर असा संवाद केला जातो. अनेक भक्तांच्या अडचणी देवी क्षणभरात दूर करते असं तिथे मानलं जातं. आणि वारुळाच्या मागे गणपतीची छोटी मूर्ती त्या ठिकाणी आहे पावशीला. या परिसरात 2-3 वारुळे असून मोठ्या वारुळात सर्परूपात सातेरी देवीचे वास्तव्य आहे असंही भक्त म्हणतात. म्हणजे सर्परूपात सुद्धा वारुळात सातेरी राहते असा एक समज आहे. आता या मंदिराच्या निर्मितीबद्दलची कथा या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तर त्या दंतकथेनुसार आता हे धर्माशी निगडीत असल्यामुळे त्याला मिथक म्हणू आपण. तर त्यात सध्या ज्या ठिकाणी सातेरी देवीचं मंदिर आहे तिच्यापूर्वी एक घर होतं. त्या घरात महाडेश्वर कुटुंब राहत असे. त्यांच्या चुलीमध्ये नेहमी वारूळ तयार होत असे. या कुटुंबातील सदस्य त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न नेहमी करीत असत. एकदा वारूळ तयार होणे सुरू झालं आणि बघता बघता 20 ते 25 फूट ते उंच झालं. त्याला नष्ट करणं कोणाला शक्य नव्हतं. त्या रात्री सातेरीने दृष्टांत दिला, मी तुमच्या घरी आले आहे. हे ऐकून सर्वांना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्वरित तिची पूजा करण्यास सुरुवात केली. काही दिवसातच ते वारूळ इतकं वाढलं ते घराच्या छतापर्यंत टेकलं. ही घटना 500 वर्षापूर्वीची आहे असं सांगितलं जातं. म्हणजे प्रामुख्याने आता आपण पावशीच्या बद्दल बोलतोय तर त्या म्हणजे तिथे जे वारुळ आहे सातेरीचं मंदिर त्याच्याबद्दलची ही दंतकथा किंवा मिथक म्हणू आपण त्याला. दंतकथा म्हणता येणार तिथे चुकून म्हटलं मी. सर रवळनाथ यांचा उल्लेख झाला
या देवतेचा उल्लेख झाला. तर सर ह्या देवतेबद्दल थोडस सांगता येईल का श्रोत्यांसाठी, की म्हणजे याचे अवतार किंवा याचा महादेवाशी संबंध, भूताशी पण काहीतरी संबंध आहे असं ऐकून आहे, तर काय सांगता येईल? रवळनाथ. आता महाराष्ट्राचा दक्षिण कोकण विभाग जो आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रवळनाथ या दैवताची उपासना केली जाते. वेंगुर्ले आणि देवगड तालुक्यातील गावामध्ये त्याची मंदिरं मोठ्या प्रमाणात आढळतात. या परिसरात त्याची 211 देवालय उभारली आहेत. सावंतवाडी तालुक्यात रवळनाथाची सर्वाधिक मंदिर आहेत असं आकलेकरांनी कोकणच्या सांस्कृतिक इतिहासात म्हटलंय. आता हा रवळनाथ मी आधी सांगितलं रावळांचा नाथ, म्हणजे वारुळाचा नाथ म्हणजे मालक. नाथ हा शब्द मालक या अर्थाचा. सातेरी आणि रवळनाथ ही जी नातं आहे ते बरेच ठिकाणी पती पत्नीचं नातं म्हणून दाखवलं जातं. बरेचदा ते आई आणि बाळ मुलगा असंही दाखवलं जातं. नाग हा वारुळात राहतो, तो मालकच आहे. तर पुढे मग त्याचं मानवी रूप तयार झालं आणि मग मानवी रूप आपल्याला सरळ सरळ नागाची मूर्ती तो उभारतो आपण. नागाची पूजा करणे शक्य नसते आणि नागाला पण भीती वाटू शकते एखाद्या वेळेस, म्हणून त्या नाग रूपातल्या ह्या रवळनाथाला पुढे मूर्ती रूपात माणसाने आणलं. चतुर्भुज अवस्थेत त्याची मूर्ती तयार केली, जशी आपल्या सातेरीची मूर्ती आपण पाहिली महिषासुरमर्दिनी सारखी. तर तशीच मूर्ती मानवी रूपात रवळनाथाची आहे. त्याचा डावा पाय किंचित पुढे झुकलेला आणि त्याच्या 4 हातांमध्ये त्रिशूळ, डमरू, खड्ग आणि अमृत पात्र असते. त्याच्या मस्तकावर मुकुट, नासिकाग्र दृष्टी, गळ्यात 4 मुंडवाला आणि ओठावर मिशा असतात. म्हणजे हा एक दैवत असा आहे ज्याला मिशा असतात. त्याच्या दोन्ही बाजूला चौरीधारक परिचारिका असतात, तरी त्याला ब्रह्मचारी मानले जाते. त्याची आयुध त्याच्या शिवावताराची परिचायक मानली जाते. म्हणजे शंकराचा तो अवतार आहे अशी एक धारणा, अशी एक श्रद्धा ही कोकणातल्या लोकांची आहे. आता याबद्दल विद्वानांची वेगवेगळी मतं आहेत. स्वाभाविक आहे, विद्वान आपापल्या पद्धतीने अभ्यास करत असतात. तर रवळनाथ हा शब्द रेवणनाथ या शब्दापासून तयार झाला आणि हा असं अनेकांचं मत होतं. आणि कोकणातले जे मोठे विद्वान आहेत डॉक्टर बांबुर्डेकर यांना ते मान्य आहे. गोव्यातील संशोधक फार प्रसिद्ध मोठं नाव आहे लेखक म्हणून शनई गोयबाव यांनी आपला आई वेलार नावाच्या ग्रंथामध्ये त्याला पूर्ववैदिक देवतेच्या रूपात मानलं आहे. तर पूर्ववैदिक म्हणजे वैदिकांच्या पूर्वी प्रस्थापित झालेलं दैवत. त्यांच्या मतानुसार रवळ हा शब्द राहुल शब्दापासून आला आहे असं शनई गोयबाव हे गोव्यातले प्रसिद्ध संशोधक आणि साहित्यिक होते. राहुल हा शब्द राहुल शब्दापासून निष्पन्न झाला आणि राहुल शब्दाचा मराठी भाषेत मंदिर असा अर्थ होता. आपण यापूर्वी पाहिलं. अर्थात कोणत्याही देवतेचे मंदिर राहुल असते, पण तो राहुल हा शब्द कसा उत्पन्न झाला हा प्रश्न विचारला गेला तर आपणास भाषेच्या वर्णस्थलांतर या प्रवृत्तीतून त्याचं उत्तर मिळतं. मराठी भाषेतील वारुळ शब्दाचं वर्णस्थलांतर या प्रवृत्तीनुसार राऊळ असं झालं. त्यातून रवळ हा शब्द तयार झाला. राऊळ पासून रवळ झाला आणि कोकणी भाषेत त्याचा अर्थ वारुळ असाच होतो. अर्थात जो वारुळाचा अधिपती आहे तो रवळनाथ. त्यामुळे शनई गोयबाब यांचा निष्कर्ष स्वीकृत करणं स्वाभाविक आहे. आता रवळनाथाबद्दल एक वेगळी माहिती मला या लेखानंतर मिळाली की कोल्हापूर जिल्ह्यात आजरा हे जे गाव आहे तालुका आहे, कोल्हापूर जिल्ह्याचा बराच भाग हा कोकणाशी जुळलेला आहे. त्याला कोकणच म्हणतात. मी तिथे पाटगावला गेलो होतो, त्या पलीकडे रांगणा किल्ला पाहायला गेलो होतो, तेव्हा लोकांनी सांगितलं हा भाग कोकणाचा आहे. मला आश्चर्य वाटलं की कोल्हापूर हा जिल्हा स्वतंत्र आहे पण तरी त्यातला बराच भाग कोकणचा आहे. तर त्या ठिकाणी आजरा हे जे गाव आहे हे रवळनाथाचं मूळ स्थान आहे असं एक फार मोठे अभ्यासक राजा शिरगुप्ते हे आजऱ्याचेच होते, त्यांनी मला सांगितलं होतं. तिथून मग कोकणात त्याचा स्वीकार झाला आणि पुढे कोकणात त्याचे संप्रदाय वगैरे वाढले. अशा तऱ्हेने राऊळ, रवळ, वारुळ हा एकमेकाशी सारखे उच्चार असणारे शब्द मंदिर या अर्थाचे पुढे रूढ झाले, पण मुळात त्याचा अर्थ वारुळ असाच होतो. वारुळाचा नाथ म्हणजे मालक किंवा क्षेत्र रक्षण करणारा की रक्षण करणारा या अर्थाचा रवळनाथ हा शब्द आहे. त्यात पुजारी गुरव जंगम असतात हे खरं आहे का? म्हणजे ते मी कुठेतरी वाचलं होतं आणि खरं आहे की आता हा रवळनाथ हा शिवाचा अवतार मानला गेला आहे. शिवाच्या गळ्यात नाग असतो की नाही, तर नाग हा आपल्या गळ्यात काय ठेवेल आपण, आपल्याला आवडती गोष्ट ठेवू ना. अशा तऱ्हेने शिवाला अतिशय आवडणारी गोष्ट म्हणजे नाग. नाग हा शिवाचं रूप आहे अशी एक धारणा आहे.
तर रवळनाथाला शिवावतार म्हटलंय. त्यामुळे शिवाच्या मंदिरात ज्याप्रमाणे गुरव हेच पुजारी असतात किंवा आपण इतरही तत्सम जातीचे लोक जे आहेत ते पुजारी असतात. जंगम म्हटलंय तुम्ही. तर प्रामुख्याने शैव संप्रदायामध्ये जंगमांना अतिशय महत्वाचं स्थान आहे. लिंगायत धर्मामध्ये सुद्धा जंगमांना अतिशय महत्वाचं स्थान आहे. अशा तऱ्हेने शिवाच्या मंदिरातले पुजारी हेच रवळनाथाचे पुजारी आहे. तर रवळनाथ हा शिवाचा अवतार आहे असं मानलं जातं. आता एक गंमत अशी आहे, थोडस आपण रेणुकेशी काय संबंध आहे सातेरीचा हे पाहूया. तर कोकण हा शब्द कुठून तयार झाला याबद्दल राजवाड्यांचं वेगळं मत आहे. त्यांनी म्हटलं कोकण नावाचा राजा होता आणि त्यापासून कोकण शब्द तयार झाला. आणि कु ह्या एकाक्षरी शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी आणि कुंकण या शब्दाचा अर्थ होतो पृथ्वीचे कण. म्हणजे रावळ, राऊळ, रवळ आणि विशेषतः सातेरी हे सगळे शब्द हे कणाशी निगडित आहे. रेणुका शब्द सुद्धा या पृथ्वीच्या कणाशी संबंधित आहे. पृथ्वीच्या अर्थात भूमीच्या कणापासून तयार झालेले वारुळ हे भूदेवीचं प्रतीक आहे. अर्थात भूदेवीचे प्रभाव क्षेत्र या अर्थाचा हा शब्द आहे असं आता मला वाटतं या अभ्यासातून. या भूदेवीला रेणुका अर्थाने संबोधलं जातं. म्हणजे कोकणात सुद्धा सातेरीला रेणुका म्हणतात आणि रेणुका शब्दाचा असा अर्थ आला की गणापासून नाही. तर सातेरी आणि रेणुका हे शब्द एकमेकांचे पर्यायवाची आहे आणि त्यांचे संप्रदाय आणि क्षेत्रफळ यांच्या स्वरूपात थोडंसं भेद आहे. रेणुकेचा जी रेणुका नांदेड जिल्ह्यातली आहे माहूरची, तिचा क्षेत्रफळ भैरव आणि झंपटनाथ आहे असं म्हटलं जातं. भैरव आणि झंपटनाथ हे तिचे क्षेत्रफळ आहे आणि सातेरीचा क्षेत्रफळ आहे रवळनाथ. रेणुकेची उपासना महाराष्ट्र, गोमंतक, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या 4 राज्यामध्ये केली जाते. या राज्यांमध्ये वारुळ रूपात भूमिका हा शब्द आहे. भूमिका म्हणजे भूमीशी संबंधित, भूमीतून उगवलेली, भूमीचं योनिरूप. सातेरी, यल्लम्मा, मातंगी या रूपात तिची पूजा. कोकणात तर प्रामुख्याने यल्लम्मा आणि मातंगी ह्या 2 मातृदेवता आहेत. हे रेणुकेची रूपं मानली जातात आणि त्यांचे क्षेत्रफळ जे आहे, क्षेत्रपती, मुरुग, सुब्रमण्यम, ज्योतिबा, खंडोबा, भस्कोबा, रवळनाथ या नावाने ओळखलं जातात. आपल्याकडे ज्योतिबाचं स्वतंत्र मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात आहे, खंडोबा पुणे जिल्ह्यात आहे, भस्कोबा बऱ्याच ठिकाणी आहे आणि रवळनाथ कोकणामध्ये आणि विशेषतः गोव्यामध्ये. हा सातेरीचा पती मानला जातो रवळनाथ. त्यामुळे रवळनाथ आणि सातेरीचा संबंध क्षेत्र व क्षेत्रफळ असा आहे. वारुळरूपी सातेरीच्या पूजास्थानांना कोकणात गोम, बोंबाळा आणि भूमिका देवी या शब्दाने संबोधले जाते पूजास्थानाला. आणि गोव्यामध्ये त्याला रोयन, रवण असं म्हटलं जातं. त्यातून रवळ शब्द तयार झाला आणि त्याचा सुद्धा अर्थ वारुळ हाच होतो. रवण, रोयन हे शब्द सातेरीचे पर्यायवाचक शब्द आहे. यावरून स्पष्ट होतं की रवळनाथ हा क्षेत्रफळ नागरूप आहे. पण रवळनाथाला परमेश्वराच्या तृतीय प्रकृतीचे प्रतीक म्हणून तिला देवीच्या मूर्तीच्या स्वरूपातच नानासाहेब चाफेकर यांनी आपल्या चित्पावणी या ग्रंथात म्हटलेलं आहे. मग सर, रवळनाथ सातेरीच्या मंदिरात मूर्ती असते की वेगळं मंदिर असतं की सातेरीच्या रवळनाथाच्या मंदिरात सातेरी असते, काय आहे संबंध? दोन्हीकडे असतं. रवळनाथाची स्वतंत्र मंदिर सुद्धा आहे. गोव्याचं एक मंदिर माझ्या पाहण्यात आलं तर ते ज्या मूर्ती रूपाचा उल्लेख याद केला, 4 हात आणि त्याच्या हातात शस्त्र असलेली, तर अशा सुंदर अशी मूर्ती जी फोंडा या घरातच पाहिली आणि तिच्या स्वाभाविकच आहे की रवळनाथाचा सातेरी संबंध असल्यामुळे त्याच्या बाजूला सातेरीचं मंदिर असतं. ज्या ठिकाणी सातेरीचं स्वतंत्र मंदिर आहे तिथे रवळनाथाचं मंदिर असतं. सातेरी रवळनाथ. आता काही अभ्यासकांच्या सोबत आहे की हा जो खंडोबा आहे, येथीलचा खंडोबा हा रवळनाथ आहे असं इतिहास संशोधक गह खरे, फार मोठं नाव आहे गह खरे, त्यांनी म्हटलंय. त्यांचं म्हणणं असं आहे रवळनाथ, रवळदेव, रवळेश्वर ही खंडोबाची नाव आहेत. त्यांची एकरूपता त्यांच्या मूर्तीच्या सामान्य रक्षणावर स्पष्ट होते. खरे असं पुढे म्हणतात लवल, लवल या शब्दापासून रवळ हा शब्द उत्पन्न झालाय. लवल हे एका विधीचे शुभ्र रंगाचे फळ आहे आणि शुभ्रतेच्या वर्णनात उपमान म्हणून त्याचा संस्कृत साहित्यात उपयोग केला जातो. शिव हा कर्पूर गौर पांडुरंग आहे. म्हणजे आपण शिवाची जी आरती पाहतो, लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, त्यामध्ये कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, त्याचे डोळे मोठे आहेत आणि तो पांडुरंग आहे, पांढऱ्या रंगाचा आहे. रवळनाथ म्हणजे शिव आहे. रवळनाथ आणि खंडोबा हे शिवस्वरूप म्हणून सिद्ध झाले तर त्याला भूमितीच्या प्रेरणेनुसार एकरूप मांडणं योग्य नाही असंही ग्रह खरे म्हणतात.
ज्योतिबा हा सौम्य रूप भैरव आहे, भैरवाचं एक रूप आहे. त्याला केदारनाथ, रवळनाथ या नावाने संबोधलं जातं. खंडोबा भैरवाच्या अतिउग्र स्वरूपापासून सौम्य रूपापर्यंत जाण्याच्या प्रक्रियेचा एक टप्पा असे ज्योतिबाचे रूप आहे, असं खैरे यांनी म्हटलंय. खरे डॉक्टर ग खरे यांनी म्हटलंय. सर, ह्याचे उपासक म्हणजे सातेरीचे उपासना, उपासक, भक्त हे म्हणजे वेगळं काही नाही ना, आपले बहुजन समाजातले लोक फॉलो करतात ते यात्रा जत्रा? प्रश्नच नाही. हे कसं मुळातच वैदिकांच्या पूर्वीचं हे दैवत आहे, असं यापूर्वी आपण पाहिलं की वैदिकाच्या पूर्वीचं दैवत आहे. आणि जी दैवत वैदिकांची ती फारशी स्वीकारली गेलेली, अशी म्हणजे कोणतंच दैवत त्यांचं स्वीकारलं गेलं नाही बहुजन समाजामध्ये. पण बहुतांश जी प्रचलित आणि लोकप्रिय दैवत आहे ती बहुजन समाजाची आणि अवैदिक अशी आहे. तर काही लोकांनी रवळनाथाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. आपण आता पाहूया म्हणजे मूळ कुठे आहे. तर हे महाराष्ट्र आणि गोव्याप्रमाणे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याच्या कारवारपासून उत्तर दिशेकडे देवगडपर्यंत रवळनाथाची मंदिरं तुरळक रूपात किंवा केदारलिंग रूपात आणि गावात आढळतात. क्षेत्रपाल रवळनाथाचा संप्रदाय कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा देवगड मार्गाने कोकण प्रदेशात प्रविष्ट झाला असेल अशी शक्यता काही अभ्यासकांनी वर्तवली आहे. मी राजा शेषगुप्तचा उल्लेख केला होता यापूर्वी. त्यामुळे आज सुद्धा चंदगड, आजरा इथे रवळनाथाची मंदिरे आणि त्याची उपासना चालू आहे. कोकण प्रदेशात द्रविड लोकांनी त्याची उपासना प्रचलित केली असावी असं पुरा बेरे म्हणतात. तर तरंग हा त्याच्या उपासनेचा एक महत्वाचा विधी असल्यामुळे त्यांनी हा निष्कर्ष काढला. आता रवळनाथ म्हणजे कुलदैवतच आहे, म्हणजे खंडोबा, ज्योतिबा हे जे तुम्ही संबंध सांगितले, या कुलदैवतांची सगळे लोक रवळनाथाचे भक्त आहेत म्हटलं तरी चालेल. सर, मिस होत असेल तर तुम्ही कव्हर करू शकता निरोपाच्या अगोदर. आता मी इथे तरंग नावाचा उल्लेख केलाय, त्याच्याबद्दल थोडं स्पष्टीकरण पाहू. कारण ही तरंग तिथे काढतात गोव्यामध्ये आणि कोकणामध्ये. एक प्रकारचा खांब असतो आणि त्याला मानवी लांबीचे काठी, त्या नाना प्रकारचे रंगाचे पट्टे लावले जातात. त्यावर पितळ किंवा चांदीचे मुखवटे लावले जातात. रवळनाथासोबतच पावणाई, भूतनाथ, सातेरी या देवतांच्या उपासनेत सुद्धा तरंग हा नपुंसकलिंगी शब्द मानला जातो. त्यामुळे त्याच्यावर लावलेले मुखवटे पुरुष दैवताचे आणि स्त्री दैवताचे असतात. देवीचा मुखवटा, हाताचा पंजा आणि कलश लावून त्यावर रेशमी किनार असलेले धोतर किंवा लुगडे घालून विशिष्ट प्रसंगी त्याचं पूजन केलं जातं. गाव दिवसाच्या प्रसंगी खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली जाते. रवळनाथाची तरंग प्रत्येक यात्रेत अवश्य असतात. गावाचा गुरव त्याला आपल्या खांद्यावर घेऊन राहतो. तरंग काठीचा असतो आणि त्यावर नागपणा असतो. नाग हा लिंग रूप आहे आणि तरंग हे त्याचं प्रतीक आहे. तरंग हे लिंगाचं प्रतीक आहे. तर तरंग हा शब्द स्वाभाविकपणे लिंग, लांगल, लागुल या प्रतीतून तरंग नंतर तरंग रूपात उत्पन्न झाला याचा अभ्यास मानतात. एक नवीन माहिती थोडीशी मला या अभ्यासात अशी दिसली की विठोबा जो आहे त्याची मंदिरं मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये आहेत. तर त्याबद्दल डॉक्टर भालचंद्र आकलेकर ज्यांनी कोकणच्या नावाचं पुस्तक लिहिलं, त्यांनी असं म्हटलंय दक्षिण कोकणातील 139 रवळनाथ मंदिर आहेत. त्यातून 29 रवळनाथ मंदिर केदार रूपात स्थित आहे असं त्यांनी म्हटलंय. तर 59 रवळनाथ त्यांना विठोबासारखे वाटतात. विठोबा आणि रवळनाथ यांच्यात साधर्म्य त्यांना दिसलं आणि त्यांची जी पूजा परंपरा आहे, उपासना परंपरा आहे, त्यातही साधर्म्य आहे. जसं कार्तिक एकादशी आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध आहे, तशी कोकणात सुद्धा आहे. या ठिकाणी कार्तिकी एकादशीला सुद्धा मोठा उत्सव होतो रवळनाथाच्या मंदिरात. आणि कोकणात विठोबाची मंदिरं फारशी नाही, पण रवळनाथावर विठोबा मानलाय. तर ते असं म्हणतात की कोकणी लोक रवळनाथावर विठोबा स्वरूपात पुजतात. कोकणात विठ्ठलाई ही देवता आहे, एक देवता आहे, विठोबाशी संबंध आहे. तिथे तिचा सहचार नसतो, विठोबा नसतो, पण विठ्ठलाई नावाची देवता असते. तो विठ्ठलेश्वर म्हणजे विठ्ठलचा नाही ना अशी शक्यता ते व्यक्त करतात. आणि पंढरपूरचा विठोबा सुद्धा मुळात एक क्षेत्रपालच आहे असं ते म्हणतात. म्हणजे रवळनाथ हा क्षेत्रपाल आणि पांडुरंग त्याचा असलेला संबंध, विठोबाच्या मंदिरातल्या उपासना परंपरा, या सगळ्या गोष्टीवर चर्चा आकलेकरांनी केली. खरंय सर. तर ही होती सातेरी व रवळनाथ या देवतांबद्दल माहिती. सर, पुढच्या भागामध्ये आपण कोणती मातृदेवता घ्यायचं
काय कोणत्या मातृदेवतेबद्दल माहिती सांगता येईल आपल्याला पुढच्या भागामध्ये तुम्ही जाहीर करू शकता? पुढच्या भागामध्ये आपण सुभद्रा ह्या मातृदेवतेबद्दल माहिती घेऊ. पण सुभद्रा ही मातृदेवता काही भारतात इतर ठिकाणी नाहीये. सुभद्रा ही अर्जुनाची पत्नी होती अशी कथा महाभारतात आपल्याला आढळते. आणि विशेषतः कृष्णाची बलरामाची ती बहीण होती. तर तिच्या उपासनेचा संप्रदाय हा जगन्नाथपुरीमध्ये आहे, ओरिसामध्ये आहे. म्हणून सुभद्रा ही थोडीशी अपरिचित असलेली आपल्या सगळ्यांना अशा प्रकारची ही मातृदेवता तिची माहिती आपण पुढल्या भागात. येस सर. तर मराठी रसिकांसाठी मी सांगू इच्छितो, सरांची पुस्तकं तुम्ही नक्की मागवा जे आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतोय. त्यावर चिंतन करा. त्याचबरोबर मराठी दर्शन चॅनलवरचा डॉक्टर अशोक राणा हा पॉडकास्ट यामधील प्रत्येक एपिसोड तुम्ही पहा. त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये.